अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, येत्या 5 फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते, पण प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि यालाच गजानन संकष्ट चतुर्थी असंही म्हणतात. ही गजानन संकष्ट चतुर्थी यावेळी 4 अत्यंत शुभयोगामध्ये साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरुवार असल्यामुळे आयुष्यमान योग, सौभाग्य योग तयार होत आहे. त्याचबरोबर धनिष्ठ आणि शताभिष नक्षत्राचाही संयोग होत आहे. म्हणूनच हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपास करून विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. सर्व प्रकारचे दोष, अडथळे, संकटे दूर होतात. विघ्नाचा नाश करणाऱ्या भगवान श्री गणेशाच्या कृपेने वाईटाचा देखील नाश होतो आणि जीवनात शुभता वाढू लागते. व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या अनेक समस्या, अडचणी, मानसिक ताणतणाव यापासूनही सुटका मिळते. मंडळी, धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंडळी, येत्या गुरुवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल, पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने सर्व कामांमध्ये यश मिळेल. मनातील सर्व इच्छा फक्त एका दिवसात पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होईल. तर हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि असेच माहितीपूर्ण, भक्तिभावाने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय उद्या गुरुवारी करायचा आहे. या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करू शकता, कारण संकष्ट चतुर्थीचा शुभयोग हा संपूर्ण दिवसभर असतो आणि या योगावर केलेला उपाय अतिशय प्रभावी ठरतात. चला तर उपायाला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाचं स्थान फार मोठं आहे. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारा देवता मानलं जातं. संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी तिथी. म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा, व्रत किंवा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता म्हणूनही ओळखले जाते. जो व्यक्ती भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना श्री गणेश नक्कीच पूर्ण करतात. आज मी तुम्हाला सुपारीचे 3 प्रभावी उपाय सांगणार आहे. हे 3ही उपाय तुम्हाला येत्या गुरुवारी आवर्जून करायचे आहेत. हे उपाय मनोभावे केले तर तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. सुपारीला धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. आपण सुपारीला श्री गणेशाचं प्रतीक मानतो. म्हणूनच संकष्ट चतुर्थीला सुपारीशी संबंधित उपाय खूप प्रभावी ठरतात. मंडळी, आजचा पहिला उपाय हा मुलांच्या प्रगतीसाठी आहे. मुलं लहान असोत किंवा मोठी असोत, शिकणारी असोत किंवा कॉलेजमध्ये असोत किंवा नोकरी शोधत असोत, हा उपाय सर्वांसाठी आहे. जर तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, अभ्यासात लक्ष राहत नसेल, स्पर्धा परीक्षा असो, नोकरी, उच्च शिक्षण, उच्च स्थान यामध्ये अडचणी येत असतील, मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे येत असतील, तर हा उपाय नक्की करा. कारण श्री गणेश हे विद्येचे देवता आहेत. बुद्धी, ज्ञान, स्मरणशक्ती यांचे अधिष्ठाता आहेत. उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करा. तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती लावा. दुर्वा, जास्वंद, शमीची पाने अर्पण करा. यानंतर 2 नवीन सुपाऱ्या आणि 2 हिरव्या वेलच्या घ्या. वेलच्या ह्या सबंध असायला हव्या. वेलच्या म्हणजेच विलायची.
या चारही वस्तू एका विड्याच्या पानावर ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवा. त्यावर हळदी कुंकू वाहा, अक्षदा अर्पण करा, दीप ओवाळा, फुले अर्पण करा. यानंतर एक वेळ गणपती अथर्व शीर्ष, एक वेळ संकटनाशन गणपती स्तोत्र आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या यशासाठी, त्यांचे अडथळे दूर होण्यासाठी, शिक्षण, नोकरी, जीवनातील प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करा. आणि त्यानंतर संध्याकाळी या सुपाऱ्या आणि वेलच्या लाल कपड्यात बांधून छोटी पोटली तयार करा आणि ती पोटली मुलांच्या बॅगेत ठेवा. यामुळे मुलांना सर्व क्षेत्रात यश मिळेल. मंडळी, आता पुढचा उपाय हा घराच्या प्रगतीसाठी आहे. जर घरामध्ये सतत वाद, क्लेश, आर्थिक अडचणी, नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असल्यासारखं वाटत असेल, तर हा उपाय नक्की करा. एक नवी सुपारी घ्या, ती शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि धुवून व्यवस्थित स्वच्छ करा. विड्याच्या पानावर अक्षदा ठेवून त्यावर ती सुपारी ठेवा. हळदी कुंकू, फूल अर्पण करा, दीप ओवाळा, दिवाबत्ती करा. त्यानंतर 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष आणि 1 वेळा संकटनाशन गणपती स्तोत्र आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर संध्याकाळी लाल कपड्यात ती सुपारी बांधून ती घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. यामुळे घरातून नकारात्मकता दूर होते आणि समृद्धी वाढते. मंडळी, आता पाहूया तिसरा उपाय. हा उपाय प्रत्येक कामात यशासाठी आहे. एक सुपारी गणपती बाप्पासमोर ठेवा. महत्त्वाच्या कामाला जाताना ती सुपारी खिशात घ्या आणि काम पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी पुन्हा देवघरात आणून ठेवा. हा उपाय केल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात. मंडळी, असे हे सुपारीचे 3 प्रभावी उपाय येत्या गुरुवारी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला नक्की करायचे आहेत. मंडळी, इथे मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. असे उपाय करताना फक्त विधी करणं महत्त्वाचं नसतं, तर मनाची श्रद्धा, विश्वास आणि सातत्य हे सर्वात महत्त्वाचं असतं. अनेक लोक विचारतात की हा उपाय खरंच काम करतो का? एका सुपारीने एवढा खरंच फरक पडतो का? तर मंडळी, आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या वस्तूंची गरज नसते, तर भावाची गरज असते. सुपारी ही केवळ एक वस्तू नाही, तर ती श्री गणेशाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण सुपारीला गणपती बाप्पाचं रूप मानून भक्तिभावाने पूजा करतो, तेव्हा बाप्पा त्या छोट्याशा सेवेवरही प्रसन्न होतात. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की संकष्ट चतुर्थीला केलेले हे छोटे उपाय अचानक अडकलेली कामे पुढे नेऊ लागतात. जिथे महिनोन्महिने प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तिथे बाप्पांच्या कृपेने मार्ग आपोआप मोकळा होतो. काहींच्या मुलांच्या अभ्यासात फरक पडतो, काहींना नोकरीची संधी उपलब्ध होते, काहींच्या घरातील वातावरण हळूहळू शांत होतं, तर काहींच्या आयुष्यात आलेली निराशा दूर होऊ लागते. मंडळी, संकष्ट चतुर्थी ही फक्त एक तिथी नाही, तर ती स्वतःकडे पाहण्याची, मन शांत करण्याची आणि बाप्पासमोर आपली व्यथा मांडण्याची संधी आहे. या दिवशी तुम्ही बाप्पांसमोर बसून मनात साठलेलं दुःख, चिंता, भीती मनमोकळेपणाने त्यांना सांगा. कारण गणपती बाप्पा हे आईसारखे मायेचे आहेत आणि वडिलांसारखे संरक्षण करणारे आहेत. उपाय करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा. कुठलाही उपाय करताना मनात शंका ठेवू नका, होईल का नाही असा विचार करू नका. फक्त एवढंच म्हणा, बाप्पा, मी माझ्या परीने सेवा केली आहे, आता सर्व काही तुमच्यावर सोपवते. मंडळी, जेव्हा आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा देवही आपली परीक्षा न घेता आपल्यावर कृपा करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना कोणाचं वाईट हो अशी भावना मनात ठेवू नका. हा उपाय फक्त स्वतःच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी आहे. शुद्ध भावनेने केलेला हा उपायच फलदायी ठरतो. जर शक्य असेल तर या दिवशी गणपती बाप्पांसाठी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, फळदान करा किंवा एखादं छोटंसं दान करा. दान केल्याने उपायाचं फळ अजून वाढतं. मंडळी, लक्षात ठेवा, गणपती बाप्पा कधीही लगेच नाही म्हणत नाहीत. ते फक्त योग्य वेळ पाहतात. म्हणूनच संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि बाप्पाच्या नावाचा जप करत राहा. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.
चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.